सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा इच्छा प्राप्तीसाठी एक उपाय बघणार आहोत। हा उपाय आपल्याला अष्टमीच्या दिवशी करायचा आहे। अष्टमी ही 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे। बघा, आता इच्छा प्राप्ती म्हणजे तुमची कुठलीही इच्छा असू शकते, जशी की संतान प्राप्तीची असेल, नोकरी मिळवण्याची असेल, किंवा तुमचं घर होण्याची असेल, तुमचं कुठलंही स्वप्न असेल, ती इच्छा तुम्हाला पॉझिटिव्हली या उपायातनं बोलायची आहे। आता उपाय म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर एक कलावा जो असतो ना, लाल पिवळा दोरा, याचा एक 9 गाठींचा दोरा बनवायचा आहे। आता दिवा कधी लावावा आणि हा उपाय कधी करावा, तर अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच येत्या मंगळवारी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला सगळ्यात आधी कणकेच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे। कणिक मळताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, त्यामध्ये हळद टाकायची आणि हळद टाकून तुम्हाला पीठ मळायचं आहे आणि त्याचा एक दिवा बनवायचा आहे, एक मुखीच दिवा बनवायचा आहे। आता तुम्ही म्हणसाल मातीची पंटी घेतली तर चालेल का? हो चालेल, मात्र बघा, इच्छा प्राप्तीसाठी आणि कुठलंही कार्यसिद्धीसाठी कणकेच्या पिठाच्या दिव्याला खूप जास्त महत्व आहे। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कणकेच्या पिठाचाच दिवा बनवा। दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तूप, शुद्ध गाईचं तूप टाकू शकता, किंवा मग तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल देखील त्यामध्ये टाकू शकता। आणि तुम्हाला फुलवात नाही तर लांब वात त्यामध्ये दिव्यामध्ये लावायची आहे। आता तुमच्या घरामध्ये घट बसला असेल तर तुम्हाला तिथे बसायचं आहे, घट नसेल तर देवघराजवळ बसा, किंवा जर तुम्ही अखंड दीप लावला असेल तर तिथे तुम्हाला बसायचं आहे। आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा करून तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर जो तुम्ही कणकेच्या पिठाचा हळद टाकून दिवा बनवलेला आहे तो दिवा तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे। आता तुम्ही जर कणकेच्या पिठाचा दिवा बनवला नाही तर तुम्ही स्वच्छ धुवून मातीची पंटी घेऊ शकता, त्यामध्ये देखील तुम्ही तेल टाकू शकता किंवा मग तूप टाकू शकता। मात्र मग त्या पंटीमध्ये, त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर। आता ह्या दिवा तुम्हाला तिथे बसूनच प्रज्वलित, त्या दिव्याला आधी हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला वाहायची आहेत, धूप दाखवायचा आहे, नंतर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमची इच्छा सांगून एक लवंग, जी ज्याला फूल असेल व्यवस्थित लवंग घ्यायची, जी तुटलेली फुटलेली नसेल, व्यवस्थित लवंग घ्यायची, उजव्या हातामध्ये घ्यायची, तुमची इच्छा सांगायची आणि त्या दिव्यामध्ये ती लवंग तुम्हाला टाकायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा, म्हणजेच 99 मंत्राचा, किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्राची एक माळ तुम्ही जप करू शकता। आता तुम्हाला असाच लाल पिवळा तिथेच बसून एक लाल पिवळा कलावा दोरा घ्यायचा आहे मोठा, एक म्हणजे थोडा मोठाच घ्या, त्याला तुम्हाला 9 गाठी बांधायच्या आहेत। बघा, गाठ आपण जशी गाठ बांधतो ना तशाच 9 गाठी बांधायच्या आहे। गाठ बांधत असताना तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे। इच्छा वेगवेगळ्या नसाव्या, इच्छा ही एकच असावी। 9 गाठी बांधताना तुम्हाला 9 वेळा इच्छा बोलायची आहे, इच्छा ही वेगवेगळी नसावी, एकच असावी। आलं लक्षात? हा कलावा तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमची इच्छा परत एकदा बोलायची आहे, तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर हा जो कलावा आहे 9 गाठींचा, हा घेऊन तुम्हाला कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता जवळच घराजवळ कुठलंही देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे आणि सोबत जाताना तुम्हाला एक पंटी घेऊन जायची आहे, शुद्ध गाईचं तूप घेऊन जायचं आहे आणि एक वात घेऊन जायची आहे। तिथे गेल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर तुम्ही जो 9 गाठींचा दोरा तयार करून नेला, तो दोरा तुम्हाला तिथे देवीच्या चरणांजवळ अर्पण करायचा आहे, तुमची इच्छा बोलून। आणि हा उपाय करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाहीये, जाताना देखील तुम्हाला कुणाशी बोलायचं नाहीये, मागे वळून बघायचं नाही, येताना देखील मध्ये रस्त्यात कुठेही थांबायचं नाही,
सरळ मंदिरात जायचं आणि सरळ घरी यायचं. हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच, अष्टमीच्या दिवशी संध्याकाळीच करायचा आहे, जो की आपला इच्छा प्राप्तीसाठी आहे. बघा, या दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करायचं असतं. तर कन्यापूजनासाठी, कन्यांसाठी आपल्याला खीर बनवायची असते. मात्र त्याआधी घटाला तुम्हाला खिरेचा नैवेद्य दाखवायचा असतो. आता खिरेचा नैवेद्य म्हणजे खीर तुम्ही मखाण्याची बनवू शकता, त्याचबरोबर तांदळाची बनवू शकता, रव्याची बनवू शकता किंवा मग शेवयाची बनवू शकता. काही लोकांकडे पितृपक्षातच तांदळाची खीर बनवली जाते, त्यामुळे त्यांनी रव्याची, मखाण्याची किंवा शेवयाची खीर बनवली तरीही चालेल. त्या दिवशी खिरेचा नैवेद्य अष्टमीच्या दिवशी आवर्जून करावा. कडकण्या सुद्धा तुम्हाला लावायच्या असतात. फुलोरा असेल तर फुलोरा, जे काही आपल्या प्रथा आहेत त्या सेवा अष्टमीला करायच्या असतात. आता अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला आणखी एक नैवेद्य दाखवायचा असतो, तो म्हणजे तांबूल. जी विड्याची पानं असतात ती घ्यायची. सोप, सुपारी आणि तंबाखू ह्या गोष्टी नाही, त्यामध्ये टाकायच्या नसतात. पानाच्या विळामध्ये गुलकंद, त्याचबरोबर तुम्ही वेलची, लवंग ह्या वस्तू त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि तो तुम्हाला कुठून पानाचा विळा आपल्या माता राणीला, कुलदेवतेला अर्पण करायचा असतो आणि नंतर तो प्रसाद स्वरूपात आपण खायचा असतो. आता बघा, तुम्ही जो इच्छा प्राप्तीसाठी जो दिवा तिथे घटाजवळ किंवा देवघराजवळ लावला असेल, तर तो दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीचा हा सुंदर असा इच्छा प्राप्तीचा उपाय तुम्हाला अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी तांबूल किंवा मग पानाचा विडा तुम्हाला देवीला चढवायचा आहे. त्याचबरोबर खिरेचा नैवेद्य देखील आपल्याला आवर्जून अष्टमीच्या दिवशी हा करायचाच असतो. आणि मी सांगेन, अष्टमीच्या दिवशीच कन्यांचं पूजन करा किंवा मग अष्टमीला नाही जमलं तर नवमीला केलं तरीही चालेल. होम सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आपल्या घरामध्ये होम होणं अतिशय सुंदर अशी सेवा आहे. नवमीला तुम्ही होम करा. होम कसा करावा ह्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता.